नमस्कार मित्रांनो, मी वरद जोशी आपल्या सर्वांचं माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर मी आत्ता आहे शनिवार वाड्याच्या बाहेर आणि आज शनिवार वाड्यावर व्लॉग करणार आहे. मी फक्त वाट बघतो आहे माझ्या बहिणीची, ती देहू रोडला राहते पुण्यात. तर ती आज मला भेटायला येणार आहे. तर आम्ही आज शनिवार वाडा एक्सप्लोअर करणार आहोत. तर ती आल्यानंतर आपण पुढे आपल्या व्लॉगला सुरुवात करणार. तर मित्रांनो, ही माझी बहीण आहे ऋतिका. हिचीच आपण वाट बघत होतो. आता ही आलेली. आता आपण शनिवार वाडा फिरणार आहोत. ह्या मॅडमांनी पुण्यात राहूनसुद्धा शनिवार वाडा अजून बघितलेला नाही, म्हणून खास या मॅडमांसाठी आपण शनिवार वाड्यात आलेले आहोत. तर शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर जी चिन्ह आहेत ती आपण बघणार आहोत. आता आपण शनिवार वाड्याच्या मुख्य दिंडी दरवाजाकडे किंवा दिल्ली दरवाजाकडे आपण जात आहोत. तर हे महाद्वार आहे आणि महाद्वारावर तुम्ही आता बघू शकता. हे बघा, बरोबर डाव्या साईडला सूर्याची आकृती आहे, उजव्या साईडला चंद्राची आकृती आहे. तर हे विशेष बघण्यासारखं आहे की जुन्या ज्या वास्तू असायच्या तर त्याच्यावर चंद्रसूर्य अशासाठी कोरले जायचे की आज चंद्रसूर्य असेपर्यंत या साम्राज्याचा किंवा या वाड्याचा किंवा इथे असणाऱ्या व्यक्तींचा इतिहास राहावा किंवा कीर्ती राहावी, यासाठी चंद्रसूर्य कोरले जायचे. आणि अशा प्रकारे बाहेरची बांधणी तुम्ही शनिवार वाड्याची बघू शकता. हा आहे शनिवार वाड्याचा मुख्य भाग, मुख्य चौथरा किंवा मुख्य आतला वाडा म्हणू शकता. इथे या संदर्भात माहिती दिलेली पण दिसते की हा इसवी सन 1730 साली, म्हणजे 10 जानेवारी 1730 साली याचा पायाभरणीचा मुहूर्त झाला आणि बरोबर 2 वर्षांनी 22 जानेवारी 1732ला या वाड्याची वास्तुशांत झाली. दोन्हीही घटना या शनिवारी झालेल्या असल्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा म्हणतात. या ठिकाणी अशा प्रकारची कारंजी आहे आणि हा जो मुख्य भाग आहे या ठिकाणी छत्रपतींची गादीसुद्धा पूर्वी होती. यांची बाजीराव पेशव्यांची पूर्ण वंशावळा. बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ, त्यांका मुलं ही पहिले बाजीराव, नंतर चिम्माजी आप्पा, भिऊबाई आणि अनुबाई ही 4 मुलं होती. आणि बाजीराव पेशव्यांका नानासाहेब पेशवे, रामचंद्र, जनार्दन आणि रघुनाथ दादा अशी मुलं. त्याच्यानंतर नानासाहेबांका विश्वासराव, यशवंत, माधवराव आणि नारायणराव आणि मोरेश्वर अशी मुलं. त्याच्यातले विश्वासराव पानिपतच्या लढाईत मारले जातात. माधवराव हे 27 वयाचे असताना वारतात. त्याच्यावर त्यांका मूल नाही. नारायणरावांका एक मुलगो सवाई माधवराव. नारायणरावांचं नंतर खून करतात राघोबा दादा. आणि बाजीरावांची दुसरी बायको म्हणजे मस्तानी, यांचं मुलगं शमशेर बहादूर. ते आता बांद्याचे नवाब आहेत, त्यांचे वंशज. हां, शमशेर बहादूर पानिपतच्या लढाईत मारले जातात आणि त्यांचं मुलगं अली बहादूर. आणि त्याच्यापुढे ते 28-57च्या लढाईत वगैरे होते. अशी पेशव्यांची वंशावळा. आता हे राहते वाडे. शनिवार वाड्याचा जो दिल्ली दरवाजा आहे त्याचा तुम्ही हा आतून व्ह्यू बघू शकता. आतमधून तिरंगासुद्धा फडकताना दिसतो. भारी वाटतं. हे जिने एका खोली, एका आतमध्ये एक खोली आहे. हे खोली होतं अजून होत ते आता प्रत्येकासाठी वापर. या साईडनं तटबंदीकडे जाऊ बाकीच्या, आणि या साईडनं वरचे झरोके होते. तर झरोके म्हणू शकतं, नगारखाना म्हणू शकतं. अशा प्रकारे हे झरोके. Exactly. So they knew that this is the Hindu land, like Europe. Yes, like Europe. Exactly like that. Exactly like that. आहे ना, पूर्ण दिसतं. मित्रांनो, आता शनिवार वाड्याच्या या वरच्या झरोक्यांच्या भागांमधून आता खालती जायला हा पायरी मार्ग आहे, तिकडे आपण जातो. जुन्या काळातलं हे पूर्ण विटांचं काम तुम्ही बघू शकता. त्या दरवाज्यातून आता आपण तटबंदीकडे बाहेर पडलो. पूर्ण पुढचा बुरुजाचा भाग आणि हा शनिवार वाड्यातला आतला भाग आहे पुरा, बघू शकता तुम्ही. नंतर आपण येऊया आपल्या शनिवार वाडो पुरो करून जाऊचो प्रत्येक कोणाडो. तर मित्रांनो, इथून हा एक पायरी मार्ग आहे जो की बाहेर त्या साईडला बाहेर पडतो.
आणि इथून आपण हा जो बुरुजाचा भाग आहे आणि हा एक खांब आहे, कदाचित हा टेहळणी बुरुज असावा जुन्या काळात. तर हा पुरा असा हा भाग आहे आणि इथून बघू शकता पूर्ण मस्त गार्डन केलेलं आहे. तटबंदीवरून आपण आता चालत आहोत शनिवार वाड्याच्या आणि या साईडला हा रोड आहे. इथून आपण पूर्ण शनिवार वाडा तटबंदीवरून फिरणार आहोत. हां बोल. घोडे घोड्यांवरून माणसं फिरायची आणि शनिवार वाड्याच्या आसपास माणसं चालत फिरायची. आणि तेव्हा ह्यो पूर्ण प्रशासकीय भाग होतो. हे आता तुका बिल्डिंग दिसतं, त्यावेळी बिल्डिंग नव्हते जवळपास तेवढी घरा पण जवळपास नव्हती. पूर्ण ह्यो शनिवार वाडो हय पेशवेर होतं, तर आजूबाजूक छावणीच असतली ना सैनिकांची. घोडे बिडे सगळं चालतला. हो पूर्ण या तटबंदीवर पूर्ण तुका सगळे सैनिकच दिसतले. या साईडला असं तटबंदीचा भाग आहे आणि तिथे हा असा घुंबट टाईप दिसत आहे. इकडे आतमध्ये एक खोली आहे, इथून आपण खालती उतरणार आहोत आणि त्या साईडने वरती जाणार आहोत. तर या बाजूने तुम्ही बघू शकता की खालती हा शनिवार वाड्याचा भाग आहे आणि इथूनच जरा पुढे नारायण दरवाजा आहे आणि नारायण दरवाजाच्या जवळ तुम्हाला ते हौद टाईप दिसेल, पण तो हौद नाही आहे. तिथे दुमजली वाडा आहे, त्याचे ते अवशेष आहेत. तिथे कोण राहत होतं ह्याचा उल्लेख नाही सापडत, पण तो दुमजली वाडा आहे आणि तो नारायण दरवाजा. इथे एक खोली आहे आणि या साईडने आता आपण वरती जाणार आहोत. एक्साइट माणूस तुम्ही बघूच शकता कसं धावत धावत जातंय. असा एक जिना आहे इथून खालती जाण्यासाठी आणि ही पूर्ण त्या साईडची तटबंदी. हा येते बुरुज आणि इथून हा रस्त्याचा भाग. या साईडला शनिवार पेठ आहे जिथे मी सध्या राहायला आहे. आत्ता आपण जी तटबंदी जी गणेश दरवाजाकडे जाते त्या साईडला आपण जातो आहे. तो जो बुरुज दिसतोय त्या बुरुजाकडून खालती उतरलो समोरचा की आपण गणेश दरवाजाकडे पोचणार आहोत. आणि तटबंदी मगाशी पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही तटबंदीचा भाग फिरण्याचा निर्णय घेतला आणि आता तिथून उतरून मग मेन वाड्याच्या इथे आम्ही जाऊ. हे बघा तिरंगा दिसतोय, पूर्ण वाड्याचा व्ह्यू आहे इथे. कळेल आपण आता हा बुरुज आहे आणि इथून या झाडामुळे तुम्हाला कदाचित दिसणार नाही पण दाखवतो. इथे हा गणेश दरवाजा आहे. हा इथून या साईडने गणेश दरवाजा आहे, त्या साईडला आपण जाणार. हा जिना इथून बंद केलेला आहे, म्हणजे हा इथे दरवाजा असणार. पूर्वी इथे खिडकी दिसते म्हणजे इथे हा दरवाजा होता असणार. तो नंतर भिंतही बंद केली आहे आणि इथून हे आपण आता बुरुजाकडे जातो आहे. हा गणेश दरवाजाकडचा बुरुज आहे. हे बघा ह्या अशा पायऱ्या आहेत तिथे. हे टेहळणीचे बुरुज आहेत जुने. हे बघा हे अशा प्रकारचे टेहळणीचे बुरुज आहेत. त्याच्यावर पूर्वी माड्या होत्या असणार. हे बघा हा जो कळस दिसतोय तो गणपती मंदिराचा कळस आहे. हा गणेश दरवाजा आहे. हा लाल महाल इथून दिसतोय. हे गणपती मंदिर आहे. आता इथून आपण गणेश दरवाजाकडे उतरायचं.